ठाणे कल्याण जागेबाबत महायुतीतला वाद मिटल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ठाणे आणि कल्याणची जागा शिवसेना लढणार असून नाशिकच्या जागेवरील दावा शिवसेनेला मागे घ्यावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची ही शक्यता आहे, मात्र नाशिक, सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागाही आमच्याच आहेत, त्या आम्हालाच मिळतील असा दावा शिरसाट यांनी केला आहे। शिवसेना शिंदे गटाकडून काही जागांवर उमेदवार बदलले जाण्याचेही संकेत मिळत आहेत। हिंगोली आणि हातकणंगले इथले उमेदवार बदलण्याची शक्यता आहे। हिंगोलीमध्ये भाजपच्या 3ही आमदारांचा विद्यमान खासदार आणि उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे, तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाण्याची ही शक्यता आहे। सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे शिंदे पक्ष उमेदवार बदलीची खेळी करण्याची शक्यता आहे। यवतमाळ वाशिममध्ये महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगलंय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार संदीप वजुरिया यांनी विरोध दर्शवलेला आहे। देशमुख महत्त्व देत नसल्यानं प्रचार थांबवल्याची घोषणा वजुरिया यांनी केली। रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीमधील मतभेद हे थांबण्याची चिन्ह नाही आहेत, कारण काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंच्या प्रचारामध्ये जनसंपर्क कार्यालयातील फलक किंवा बॅनर्स, पोस्टर्सवर बाळासाहेबांचा फोटो वापरला जात नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गट नाराज आहे। सीट जिंकायची असेल तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरा असा इशाराच ठाकरे गटाने काँग्रेसला दिला आहे। ठिकाणी कुठल्याही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वंचितला ठणकावलं। आम्ही वंचितकडून कुठलंही समर्थन मागितलेलं नाही, त्यांना समर्थन द्यायचं असेल तर ते देऊ शकतात, मात्र समर्थन द्यायचं तर सगळ्याच जागांवर द्या। मीही वंचित आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला व्यक्तिगत टॉर्चर केलं जातं, हे बरोबर नाहीये, त्याचं उत्तर योग्य वेळेस देईन असंही पटोलेंनी म्हटलंय। माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे आता भाजप आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे। आकडेवारीच्या आधारे माढामधून विजयाचा पहिला गुलाल वंचित बहुजन आघाडीच उधळणार असा आत्मविश्वास रमेश बारसकर यांनी व्यक्त केला आहे।